चालून दाखवा. कुठे दुखतंय सर? इकडे राईट साइडला खूप दुखतं आणि बॅक साइडला. एक मिनिट थांबा आता तिथेच. कुठून कुठे दुखतंय? सर इथून लेफ्ट साइड, इथून राईट साइड, खूप खाली इथपर्यंत पूर्ण पाय दुखतोय. किती दिवस झाले एवढं दुखतंय? सर आता 3-4 दिवस झाले दुखतंय. पण त्याच्या अगोदर आधी पण खूप दिवस दुखत होतं. ओके, टर्न होऊन जा बरं परत. काय होतंय? सर खूप दुखतंय सर. हा उजवा पाय फार दुखतोय. उजवा पाय खूप दुखतोय सर. मग आज आपल्याला एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी करायची आहे. हो सर. ऑल सेट? हो सर. फ्रेंड्स, सो आज अपने साथ है मिसेस विशाखा मुंगसे. ये रहती है पूना में ही, तलेगांव दाभाडे यहाँ पर. और 3 महीने पहले हमने इनका एंडोस्कोपिक की होल स्पाइन सर्जरी किया था. इनका प्री ऑप वीडियो में अभी पुटअप करूंगा, जिसमें आप देख सकते हैं कि ये 10 कदम भी ठीक से नहीं चल पाते थे और इनको ये प्रॉब्लम काफी सालों से था. यहाँ आप दोबारा इनका देख सकते हो. दिस इज हर ब्रेन एंड द टेल ऑफ द ब्रेन इज स्पाइनल कॉर्ड. और ये L5 और S1 यहाँ पर ये डिस्क पूरी बाहर आकर इनके राइट पैर को जो नर्व सप्लाई कर रही थी उसके ऊपर पूरा दबाव था. यहाँ पर इनको बहुत दिनों से ये तकलीफ थी. अगर आप यहाँ देखेंगे तो ये पूरा उनका डिस्क प्रोलैप्स यहाँ पर देखने को मिल रहा है अपने को. अगर एक्शियल कट्स हम यहाँ देखेंगे तो नॉर्मली आपको ये राउंड थिकल सैक, ये राइट नर्व लेफ्ट नर्व देखने को मिलता है. बट इनका यहाँ पे L5S1 में ये अगर आप डिस्क यहाँ देखेंगे लेफ्ट नर्व ठीक से जा रही है और यहाँ देखेंगे तो कंप्लीटली ब्लॉक था. और एज आई सेड इनको 10 कदम भी चलना पॉसिबल नहीं था. 3 महीने पहले हमने इनके लिए एंडोस्कोपिक सर्जरी किया था और आज ये फॉलोअप के लिए आई है. काय सांगू शकाल विशाखाताई, कसं वाटतंय आणि किती फायदा वाटतोय? सर मला आता पेन माझं सर 90% बिलकुल गेलेला आहे. आता थोडंसंच राहिलेलं आहे. थोडंसं चालताना थोडंसं त्रास होतोय. बाकी 90% माझा फुल पेन गेलेला आहे. व्हेरी गुड. काहीच त्रास नाही आता. किती चालताय फिरताय आता? मी घरातल्या घरातच सध्या चालते. चहा बनवणं, स्वयंपाक बनवणं सर्व करते. सर्व सुरू केलंय आता. आता जे रुटीन तुमची कामं होती ती सुरू केली आहेत आता? हो करते सर. ऑपरेशनच्या अगोदर किती दुखत होतं? सर खूप दुखत होतं. मला चालताच येत नव्हतं सर बिलकुल. आणि किती वर्षांपासून हा त्रास होत होता? 8 वर्षांपासून त्रास होता. 8 वर्षांपासून अंगावर काढत होते? 2017 पासून. पण फायनली डिसिजन घेतलं की एंडोस्कोपी करायचं. एंडोस्कोपीने काही त्रास झाला का? नाही सर. म्हणजे मोठं चिरफाड होती का? एक दिवसात तर आपण डिस्चार्ज केला. 24 तासात पेशंटला घरी पाठवलं आपण. तर काय सांगू शकाल, म्हणजे एंडोस्कोपी बद्दल तुमचं काय मत आहे? सर एंडोस्कोपिक ऑपरेशन खूपच फायदेशीर ठरलं. म्हणजे मला पेन तर बिलकुल जाणवला नाही ऑपरेशन करतानाही आणि त्याच्यानंतर सुद्धा. म्हणजे टाके आहेत असं जाणवत पण नव्हतं सर मला बिलकुल. म्हणजे इतकी फाईन सर्जरी झाली. म्हणजे 24 तासात डिस्चार्ज पण दिला. म्हणजे तो मी एक्सपेक्ट नव्हता केला. मला असं वाटलं होतं की सर 3 दिवस तरी मला ऍटलीस्ट ठेवतील हॉस्पिटलमध्ये. पण सरांनी दुसऱ्याच दिवशी मला डिस्चार्ज दिला. थोडं चालून दाखवा बरं काही जरा. तिकडून चालत या. हा तिकडून चालत या. जा एकदा इथे जा परत. या परत या. समाधानी आहात आता ओव्हरऑल? मित्रांनो काय म्हणतो की एंडोस्कोपी इज अ गेम चेंजर. आणि आधी जे मोठे मोठे इन्सिजन्स असायचे ते आता त्या स्कोप द्वारे, मी एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये मी दाखवलं होतं 7 mm चा स्कोप असतो आणि तो स्कोप जाऊन फक्त तिकडे जिथे प्रॉब्लेम आहे तिथून ती डिस्क काढली जाते. तर त्याला पूर्ण असं बरेन करायची, लॅमिनेक्टॉमी करायची गरज पडत नाही आणि आपण फक्त त्या ठिकाणी जाऊन तो डिस्कचा फ्रॅगमेंट क्लिअर करतो. आणि आपण बघितलं की विशाखाताई सारखे असंख्य पेशंट्स ज्यांना वर्षानुवर्ष हा प्रॉब्लेम आहे, they are living a completely pain-free and happy life, and they are completely relieved of pain. So that is the beauty of this endoscopic spine surgery, and it is a game changer. Thank you.